ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते अर्जुन पासून. तर आता इथे अर्जुन विचार करत असतो काहीतरी, तर त्याला आठवतं फादर आणि मदर लिहिलेला जो क्वेश्चन असतो ना, जो सायलीने घेतलेला असतो, ते त्याला आठवतं. तर त्याला आठवतं कसं त्याने सायली सोबत घालवले असतात ते क्षण, कसं तिचं डोकं तो चेपत असतो. तर आता इथे अर्जुन तिच्या पिशवीवरती हात ठेवतो बघा प्रेक्षक हो. तर आता तो फोन लावतो. तर आता सायली फोनच उचलत नाही. तर आता इथे अर्जुन उठून बसतो. फोन का घेत नाही असं म्हणतो अर्जुन. झोपली असेल का? झोपू दे असं म्हणतो अर्जुन. आराम करू दे असं म्हणतो तो. सकाळी बोलतो मी तिच्याशी, पण मला तुझी बायको आठवण येते ना. रात्र कधी संपेन आणि मी तुझ्याशी कधी बोलेल असं झालंय मला असं म्हणतो अर्जुन. तर तिचा फोटो बघत असतो तो. तर आता मिस यू असं म्हणत असतो सायलीचा फोटो बघून अर्जुन. तर आता तो झोपतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अस्मिताला दाखवलं. इथे एक्सपिरियन्स दिसतोय मला, इथे मी ट्राय करते असं म्हणते अस्मिता. तर आता इथे गरमागरम कॉफी घ्या असं म्हणत अश्विन आलेला असतं. अरे असं म्हणते अस्मिता, हे काय एकदम असं म्हणते ती. काय झालं ना अस्मिताई, मला झोपच येत नव्हती ग. म्हटलं काय करावं कॉफी प्यावी का म्हणून तुझ्या रूमकडे बघितलं तर तुझ्या रूमचा लाईट चालू होता. मग म्हटलं दोघांसाठी कॉफी बनवूया असं म्हणतो तो. म्हणून आणली मी कॉफी असं म्हणतो तो. खरं सांगू का, मला कॉफीची गरजच होती असं म्हणते अस्मिता. मला कसं कळलं असं म्हणतो तो. काय ग एवढा उशिरापर्यंत काम करावं लागतं तुला असं म्हणतो अश्विन. ऑफिसचं काम नाही करते मी नानी शोधतीये गोलूसाठी असं म्हणते ती. म्हणजे गोलूला सांभाळायला नानी ठेवायची हे अजूनही तुझ्या डोक्यातून गेलेलं नाही असं म्हणतो अश्विन. काय करतेस असं नाही वाटत का तुला असं म्हणतो अश्विन. नाही रे अश्विन, अरे मला ऑफिसमध्ये पण चैनच पडत नाही. आजकाल सायली पण इथे नसते, ती तिच्या कामांमध्ये बिझी असते आणि मग स्मितला सांभाळायची पूर्ण जबाबदारी मम्मावर आहे. तिला कसं जमणार ह्याचाच प्रश्न पडतो मला असं म्हणते अस्मिता. अगं तिने एकटीने आपल्या तिघांनाही सांभाळलंय, तसंच ती सांभाळेल ना गोलूना. तिला तेव्हा जे जमलं ते ह्या वयात जमेल कशावरून असं म्हणते ती. मम्मा गोलूला अगदी व्यवस्थित सांभाळेल असं म्हणतो तो. मला तर एवढंच वाटते की स्मितला सांभाळायला ना एक एक्सक्लुझिव्हली कुणीतरी इथे आला पाहिजे, ज्याने माझं टेन्शन कमी होईल असं म्हणते अस्मिता. तर सांगू का अस्मिता, एक डॉक्टर म्हणून सुद्धा मला हेच वाटतं की मूल ना त्याच्या आईकडे किंवा आजीकडेच वाढायला हवं असं म्हणतो अश्विन. मला शक्य असतं ना तर मी स्मितच्या जवळ इथे घरी थांबले असते असं म्हणते अस्मिता. पण परिस्थिती अशी आहे ना की मला जॉब करावाच लागेल असं म्हणते ती, आणि म्हणूनच मला मम्मावर हा भार नाही टाकायचा असं म्हणते ती. अगं तिच्यावर भार नाहीच आहे असं म्हणतो अश्विन. हे बघ एक काम कर, तू ना मम्माला जरा वेळ दे आणि स्वतःला थोडा वेळ दे, सगळं ठीक होईल असं म्हणतो अश्विन. नक्की सगळं ठीक होईल ना रे असं म्हणते ती. अगदी नक्की सगळं ठीक होईल असं म्हणतो अश्विन. एक कॉफी घे असं म्हणतो तो. हे घे असं म्हणतो तो. तर आता इथे बघा प्रेक्षक दोघेही कॉफी पितात. चीअर्स असं म्हणतो तो. तर आता इथे बघा प्रेक्षक प्रियाला दाखवले. तर आता प्रिया म्हणते शिंदे तुला इन्स्पेक्टर व्हायचं नाटक नीट जमेल ना असं म्हणते प्रिया. जमेल की असं म्हणतो तो माणूस. अहो माझा किस्सा गरम झाला ना तर मी इन्स्पेक्टर काय रस्त्यावरचा भिकाऱ्याची पण ऍक्टिंग करायला मी तयार आहे असं म्हणतो तो. हे गप असं म्हणतो आता इथे नागराज. जास्तीचा ड्रामा करतोय हा, ओव्हर स्मार्ट आहे असं म्हणतो नागराज. असली माणसं पाठवणार होता पण तिथे असं म्हणतो नागराज. हा सचिन कोणाकोणाला घेऊन येतो, त्याला आपण खोटा इन्स्पेक्टर म्हणून आश्रमात पाठवणार आहोत असं म्हणतो नागराज. हो आहे काय प्रिया काय आहे असं म्हणतो नागराज. मग हे सगळं करायला लागू नये म्हणून तुमच्या त्या खरा इन्स्पेक्टर धुमाळला आपण बोलवलं होतं ना, त्याला पैसेही विचारण्याचा प्रयत्न केला, मग काय झालं असं म्हणते प्रिया. आता वेळेला त्याने हात वर केले. काय बोललेला आठवत आहे ना तो असं म्हणतो सचिन. तर आता तो म्हटलेला असतो नाही सर माझ्याने होणार नाही, मी तुमचं जर काम केलं तर माझी नोकरी जाईल असं म्हटलेलं असतं ना धुमाळ. हे दाखवलंय फ्लॅशबॅक मध्ये. माझ्यावर केस होईल, मी आयुष्यातून उठेल असं म्हटलेलं असतो तो. तर आता इथे काय बोलतोस तू असं म्हटलेलं असतो नागराज. कशासाठी बोलायला नाही तू असं म्हणतो तो. तुम्ही तर म्हणाला होतात की आम्ही जे काम सांगू ते कराल म्हणून असं म्हणतो सचिन आता धुमाळला. हो पण साहेब पहिला वाटलं होतं की FIR बनवायचं आहे, पण आता तुम्ही जे काय सापळा रचलाय त्याच्यात मी साथ देईल असं तुम्हाला कसं वाटलं. मी माझ्या वर्दीशी बेमानी नाही करू शकत, प्लीज मला जाऊ दे असं म्हणतो तो. आमचं काम केलंस तर किती मला होशीले कळते ना तुला असं म्हणते प्रिया. पण आता तुम्ही आम्हाला पैशाने अंघोळ जरी घातली तरी हे काम माझ्याने नाही होणार असं म्हणतात. तुम्ही शहाणे असाल तर तुम्ही असा काही प्लॅन करू नका, पकडले चाल असं म्हणतो. एवढं सांगतेय ना एवढंच बोलायचं असं म्हणते प्रिया, कळलं. आणि जर आमच्या प्लॅन मधला काही कुणाला सांगितलंस तर बघ आणि आमची साथ देणार नशील तर थोबाड बंद ठेवायचं असं म्हणते प्रिया. हो असं म्हणतो धुमाळ. मी कुणाला काही सांगणार नाही असं म्हणतो तो. मला जाऊ द्या असं म्हणतो तो. प्लीज असं म्हणून तो तिच्या समोर विनवण्या करतो बघा प्रेक्षक हो. प्लीज मला जाऊ द्या असं म्हणतो तो. तर आता प्रिया त्याला पकडलेली असते. ह्याला म्हणतात भरवशाच्या म्हशीला तोंड गा असं म्हणतो तो. हे धुमाळ तुझं नाव मी ह्यांना का सांगितलं होतं हा, मला विश्वास होता तू हे काम करशील म्हणून असं म्हणतो नागराज. पण आता तू यांच्या तोंडावर येऊन सांगतोस नाही म्हणून. अरे तुला काही लाज आहे का असं म्हणतो तो. यावेळी माफ करा साहेब असं म्हणतो होता धुमाळ. तर प्रिया म्हणते ठीक आहे, असंही तू तुझ्या मनाविरुद्ध काम करूच शकणार नाहीस आमचं, कारण अर्जुन आणि सायली समोर बोलायला जो कॉन्फिडन्स लागेल तो तुझ्यात नाही आहे असं म्हणते प्रिया. तर फ्लॅशबॅक आहे बघा प्रेक्षक सगळा. हा प्लॅन जर बाहेर कुठे कुणाला सांगितला असता अख्खं खानदान संपय ना मी तुझं असं म्हणते प्रिया. तर आता ती हसते. मी ऑलरेडी जेलमध्ये आहे ना, शिक्षेची भीती मला नाही आहे. नाही
मी कुणाला नाही सांगणार असं म्हणत होता तो. मला जाऊ दे, मला जाऊ दे असं म्हणत होतो. मला जाऊ दे मॅडम असं म्हणत होतो. निघ असं म्हणते आता प्रिया. तर आता त्या माणसाला जायला लावते ती. तर आता इथे नागराजला दाखवले. तर आता नागराज म्हणतो काय हे. तर आता इथे सचिन म्हणतो काय नागराज अंकल, हा कुठला माणूस सुचवला तुम्ही असं म्हणतो तो. आपला प्लॅन कोणाला सांगितलं यांनी तर असं म्हणत होता तो. त्याला अडकवण्यात काहीच पॉईंट नव्हता असं म्हणते प्रिया. अर्जुन साली समोर तो घाबरत घाबरत बोलला असता तेव्हा आपला प्लॅन फिसकटला असता असं म्हणतात इथे प्रिया. तर आता सचिन म्हणतो मग आपला प्लॅन पुढे कसा नेणार होता असं म्हणतो सचिन. कॅन्सल प्लॅन असं म्हणतो नागराज. दुसरा का ऑप्शनच नाही. प्रियाचा प्लॅन वर्क होऊ शकत नाही असं म्हणतो तो. प्लॅन कॅन्सल होऊ शकणार नाही असं म्हणते ती. प्लॅन शक्यच नाही कॅन्सल होणं असं म्हणते ती. नक्की करायचं काय तुला असं म्हणतो सचिन. सचिन असा कोणीतरी माणूस तयार कर ना जो चांगली ऍक्टिंग करत असेल असं म्हणते प्रिया. ज्याला आपण अर्जुन सायली समोर उभा करू शकू असं म्हणते प्रिया. तर आता नागराज म्हणतो तुझं डोकं पिकं फिरलंय का प्रिया असं म्हणतो तो. आपल्याकडे दुसरा कोणताही मार्ग नाहीये. पोलीस इन्स्पेक्टर हजर असल्याशिवाय आपलं काम होणार नाही असं म्हणते प्रिया. तर आता सचिन म्हणतो त्या माणसाकडून खूप तयारी करून घ्यावी लागेल प्रिया असं म्हणतो तो. ते मला माहित नसेल का असं म्हणते प्रिया. तर प्रिया म्हटलेली असते त्याच्याकडून मी सगळी तयारी करून घेईन. काही झालं तरी आपला प्लॅन सक्सेसफुल होणारच असं म्हणते प्रिया. तर आता इथे बघा प्रेक्षक फ्लॅशबॅक मध्ये सगळी घटना घडलेली असते. तर आता इथे नागराज म्हणतो जे काय झालं ते झालं. मग हे काय शिंदेला पाठवायचं तिकडे असं म्हणतो नागराज. आणि हा खोटा इन्स्पेक्टर म्हणून आश्रमासमोर गेला तरी पकडला जाईल असं म्हणतो तो. ते पकडले जाणार नाहीत ही जबाबदारी माझी असं म्हणते प्रिया. मला चांगलाच अंदाज आहे यांना काय काय प्रश्न विचारले जाऊ शकतात असं म्हणते प्रिया. मी तुम्हा दोघांना असं तयार करेन ना की आपण तयार केलेल्या नाटकाला अर्जुन सायली कन्फर्म भुलणार असं म्हणते ती. हिची मान वाकडी झालेली का दाखवतायत ना प्रेक्षक प्रियाची. म्हणजे विलन असे करायचे ना पिक्चर मध्ये तसं तिची मान वाकडी गेलेली दाखवतायत. खरंच प्रेक्षक शोभत पण नाही आहे या बाईला. तर आता इथे सायलीचा आश्रम दाखवलाय म्हणजे वात्सल्य आश्रम. तर आता इथे कुसुम म्हणत असते काय रे असं म्हणून मारत असते ती दुसऱ्या पोरांना. चहा प्या ना आंघोळ्या नाही झाल्यात तुमच्या, चला आवरा लवकर असं म्हणते ती. काय हो असं म्हणत असते ती. तर आता इथे सायली एका मुलीला दूध पाजवत असते. तर आता सायली म्हणते हिचं दूध पिऊन झालं ना तर मी घरी जाऊन येते असं म्हणते सायली. बघा प्रेक्षक मधुभाऊला. खरंच प्रेक्षक मला अजिबात आवडत नाही सायलीचा हा प्रकार. म्हणजे हा मधुभाऊ हो तिला लहानपणापासून बघितलं सगळं केलं लहानपणाचा मोठं पण केलं. तर बघा प्रेक्षक म्हणजे आयुष्यभर काय सायली त्याची सगळी कामं करत राहणार का. म्हणजे आता आश्रम पण ती सांभाळणार. खरंच प्रेक्षक खूप अति दाखवले हे. आणि मधुभाऊ पण तिच्या चांगल्यापणाचा फायदा करून घेतोय असं तुम्हालाही वाटतं का प्रेक्षक कमेंट करून नक्की कळवा. ती पटकन जाऊन येईन असं म्हणते ती. तर आता सायली ताई तू घरी गेल्यानंतर उभी रडायला लागली तर असं म्हणते ती अगं मी पटकन जाऊन येणारच आहे ना परत घरी तर जायला हवं ना तोपर्यंत तू आहेस ना लक्ष दे जरा असं म्हणते सायली. तू जाणार आता असं म्हणते ती लहान मुलगी. तर आता मी पटकन येणार असं म्हणते सायली. घरी जाऊन पटकन येते मी. बरोबर खेळशील ना असं म्हणते ती. सरप्राईज असं म्हणत आता इथे अर्जुन येतो. गुड मॉर्निंग असं म्हणतो आता अर्जुन. कसं काय आलात अचानक असं म्हणते ती. घरीच येत होते असं म्हणते ती. त्यांच्या लाडक्या बायकोला उन्हातून जायला नको ना म्हणून गाडी घेऊन आले असं म्हणते आता इथे कुसुम. अजिबात नाही मी माझ्या बायकोला भेटायला नाही आलोय. मी मुलांना भेटायला आलोय. आणि बघा मी काय आणलं तुमच्यासाठी असं म्हणतो. बघा बघा असं म्हणतो अर्जुन. तर बघा प्रेक्षक काहीतरी आणलेला असतो त्यांच्यासाठी. तर आता खाण्यासाठी आणलेला असतो काय काय बघा प्रेक्षक त्यांच्यासाठी. चॉकलेट वगैरे काय काय असतं बघा प्रेक्षक खूप काय काय. जावई बापू तुम्ही तर अख्खं दुकान उचलून आणलं असं म्हणतो. मुलांसाठी काय घेऊन यायचं कळलंच नाही. जे होतं सगळं आणलं असं म्हणतो अर्जुन. तर आता सगळेजण डोक्याला हात पकडतात. तर आता ती मुलगी त्या कोणकडे बघत असते आईस्क्रीमकडे. तुला आवडतं ते असं म्हणते सायली. तर आता ती कोण देते बघा प्रेक्षक त्या मुलीला सायली. आणि आता ती भरवते तिला. खरंच कंटाळा आला प्रेक्षक ह्या मुलीला लाड करायचं बघून सायलीला. कंटाळा येतो ना प्रेक्षक हे सगळं बघून. मी का तुम्हाला सांगितलं नव्हतं इथे यायला मला घेण्यासाठी का आला असं म्हणते ती. रात्री एकटा होतो ना असं म्हणतो अर्जुन. झोपच नाही लागली मला पहाटेच उठून आलो असं म्हणतो तो. बायको जराशी घरी नसली की करमत नाही ना तुम्हाला लगेच येता माझ्या मागे असं म्हणते ती. बायकोशिवाय एक रात्र काय एक मिनिट सुद्धा राहू शकत नाही मी असं म्हणतो अर्जुन. बरं चला आपण जाऊया आता घरी असं म्हणते ती. तर आता बघा प्रेक्षक श्वेता सगळं ऐकत असते. घरातलं पण सगळं खूप आवरायचं आहे असं म्हणते ती. ठीक आहे आपण जाऊया तू रेडी हो आणि ऑफिसला निघालो की परत तुला सोडतो असं म्हणतो अर्जुन. ठीक आहे असं म्हणते आता इथे सायली. मधुभाऊ मी निघते असं म्हणते सायली. हो असं म्हणतात मधुभाऊ. तू जाणार असं म्हणते ती लहान मुलगी. नको जाऊ असं म्हणत असते ती. बाळा मी लगेच परत येणार असं म्हणते सायली. आणि तू बिग गर्ल आहेस ना आईस्क्रीम संपव आणि त्याशी खेळा असं म्हणते ती. इथे जाऊन असं म्हणते सायली. सायली ते असं म्हणते श्वेता मी जाऊन या घरी मी आहे तिच्याकडे असं म्हणते श्वेता. मी भरवते असं म्हणते ती. जाऊ बाळा असं म्हणतो मधुभाऊ. तिची काळजी नको करू स्वतः असं म्हणतात मधुभाऊ. तिला आता नवीन मित्र मैत्रिणी मिळालेत रुळेल ती हळूहळू असं म्हणतात ते. येते मी कुसुम तर येते असं म्हणते सायली. तर जा असं म्हणते ती. तर आता इथे सायली आणि अर्जुनला जायचं दाखवलेत बघा प्रेक्षक. तर आता इथे दुपारचीच वेळ असते. तर आता अर्जुन सायली घरी आलेले असतात. मग कसं वाटलं सरप्राईज असं म्हणतो अर्जुन. खूप छान असं म्हणते सायली. मला खूप आवडलं. मला असं वाटलंच नव्हतं की तुम्ही एवढ्या सकाळ सकाळी तिथे आल आणि मुलांसाठी एवढं सगळं घेऊन आलं म्हणून असं म्हणते सायली. तर आता तिला फोन आलेला असतो. बोल श्वेता असं म्हणते सायली. तर आता सायलीचा चेहरा उतरतो. काय असं म्हणते ती. तर आता ते 2 इन्स्पेक्टर आलेले असतात बघा प्रेक्षक म्हणजेच प्रियाचे 2 इन्स्पेक्टर. तर आता तो बोलायला लागतो इन्स्पेक्टर. तर आता तो म्हणतो पाटील ही मुलगी जिला तुम्ही सोनल मताई तुम्हाला कुठे सापडली असं म्हणतो इन्स्पेक्टर. मधुभाऊ म्हणतात नाही मला नाही सापडली
ती ह्या आमच्या काकांबरोबर आमच्या इथे आली. ही मुलगी मार्केट जवळच्या मंदिराजवळ राहत होती. तिथल्या पुजाऱ्यांनी तिला सांगितलं की ह्या घरात तुला आसरा मिळेल आणि मी तिला इथे घेऊन आलो असं म्हणतात काका. तर बघा प्रेक्षक हो, मला ओळखलं बाळा असं म्हणत होता एक माणूस आलेला असतो. बघा प्रेक्षक हो, प्रियाचाच माणूस असतो तो आणि इन्स्पेक्टर पण. तू खूप लहान होतीस ना असं म्हणत असतो तो. मधुभाऊ, सायली ताईला फोन केलाय, येणे अर्जुन सर येत आहेत लवकर असं म्हणते श्वेता. इन्स्पेक्टर साहेब असं म्हणतो मधुभाऊ, माझी लेक येते आणि माझी जावई ते ऍडव्होकेट. मला का वाटतं की तेच सगळं तुम्हाला सांगेल असं म्हणतो तो. पाटील, काही प्रश्नांची उत्तरं या मुलीलाच द्यावी लागतील असं म्हणतो तो इन्स्पेक्टर. तर त्या मुलीला प्रश्नांची उत्तरं द्यायलाच येत नाहीत बघा प्रेक्षक. बाळा घाबरायचं नाही. अगं सोनल, तू टेन्शन नको घेऊस असं म्हणून सांगतात ते. मधुभाऊ नेहमीच म्हणतात पोलीस आपल्या मदतीसाठीच असतात असं म्हणतो तो मुलगा. बघा प्रेक्षक हो, किती मूर्खपणा दाखवलाय खरंच. म्हणजे आता तो इन्स्पेक्टर येतो बघा प्रेक्षक त्या मुलीकडे. खोटा इन्स्पेक्टर, बरं मला सांग तू यांना ओळखतीस का असं म्हणतो तो इन्स्पेक्टर. तर आता ती मुलगी म्हणते हो, मी ज्या मंदिरात राहायचे तिथे हेच गुरुजी मला सांभाळत होते असं म्हणते ती. सोनल नाव हेनेच ठेवलं का तुझं असं म्हणते ती. हो असं म्हणते ती मुलगी. लहानपणीचं खरं नाव मला आठवतच नव्हतं असं म्हणते ती. म्हणून ह्याच गुरुजीने माझं नाव सोनल ठेवलं असं म्हणते ती. तर बघा प्रेक्षक हो, खरंच खूप बावटपणा दाखवलाय सिरियल मध्ये. तर आता इन्स्पेक्टर जातो बघा प्रेक्षक आणि जाऊन बसतो बाजूला त्या माणसाच्या. बाळा तुझं खरं नाव काय असं विचारत असतो इन्स्पेक्टर. तर आता तो दुसरा माणूस म्हणतो बाळा तुझं खरं नाव प्राची आहे, मी तुझा खरा काका आहे असं म्हणतो तो. तर आता त्या मुलीला काय कळतच नाही, ती प्राचीवाची कोणीच नाही, ती आमची सोनल आहे असं म्हणते ती दुसरी मुलगी. नाही, तिचं नाव प्राचीच आहे असं म्हणतो तो. पाटील, माझ्याकडे सगळे पुरावे आहेत म्हणून तर इन्स्पेक्टरशी बोलून इथे घेऊन आलोय त्यांना असं म्हणतो तो. प्लीज तुम्ही आमच्या प्राचीला माझ्यासोबत घरी पाठवा असं म्हणतो तो. तर आता मधुभाऊ म्हणतात हे बघा, आता मी असला कोणताही निर्णय घेऊ शकत नाही असं म्हणतो मधुभाऊ. माझी लेक आणि जावई बापू येतील त्यांच्यासमोर काय ते होईल असं म्हणतात ते. तर तेवढ्यात सायली आणि अर्जुन येतात. तर आता ते दरवाजा बंद करतात. तर आता आतमध्ये येतात ते. या असं म्हणतात इथे मधुभाऊ. तर अर्जुन सायली आलेले असतात. काय झालं मधुभाऊ असं म्हणते सायली. ही माझी मानलेली लेक सायली सुभेदार आणि हे माझे जावई ऍडव्होकेट अर्जुन सुभेदार असं म्हणतो आता इथे मधुभाऊ. तरी सगळं रेकॉर्डिंग करत असते बघा प्रेक्षक हो. श्वेता, जावई बापू, इन्स्पेक्टर आणि हे मी सुरेश असं म्हणतो. सुरेश कदम, प्राचीचा काका असं म्हणून सांगतो बघा प्रेक्षक होतो. कोण प्राची असं म्हणते आता सायली. सायली ताई, हे काका म्हणतायत की माझं खरं नाव प्राची असं म्हणते ती बाई, म्हणजे ती मुलगी बघा प्रेक्षक हो. तर आता अर्जुन आणि सायलीला मात्र कळतच नाही सगळं काय चाललंय म्हणून. तर ती मुलगी म्हणते मला तर लहानपणीचं काय आठवतच नाही, पण हे म्हणतायत तर ते मला आता घेऊन जायला आले असं म्हणते ती. तर सायली म्हणते सोनल तू काळजी नको करूस, हा आम्ही आलोय ना, आम्ही बघू काय करायचं ते असं म्हणते सायली. श्वेता, गौरी कुठे आहे असं म्हणते आता सायली. झोपली आता उठेलच असं म्हणते आता इथे श्वेता. म्हणू तू गौरी जवळ जाऊन थांबशील, बाहेर आलेली पोलिसांना बघितली तर घाबरेल ती असं म्हणते सायली. खरंच खूप अतिच दाखवतायत ना प्रेक्षक सायलीचं, खरंच खूप जास्त आगावपणा चाललाय हा. तिच्यावर खेळत राहा आतमध्ये असं म्हणते सायली. तर आता ती मुलगी आतमध्ये जाते बघा प्रेक्षक गौरी बरोबर खेळायला. मिस्टर सुरेश, तुम्ही म्हणताय की तुम्ही सोनलचे सख्खे काका आहात. हो साहेब असं म्हणतो तो. आम्ही खूप वर्षापासून आमच्या प्राचीला शोधत होतो, आम्ही पोलीस कंप्लेंट सुद्धा केली होती असं म्हणतो तो. काल इन्स्पेक्टर शिंदेचा फोन आला की तुमची पुतणी सापडली आहे, तर मी लगेच इथे धावत आलो असं म्हणतो तो. पण तुम्ही जे सांगताय त्याच्यावर मी विश्वास ठेवायचा आणि लगेच सोनाला तुमच्यावर पाठवून द्यायचं असं म्हणतो अर्जुन. त्यात विश्वास न बसण्यासारखं काय असं म्हणतो तो. तुम्ही सांगा मी कोणाची शपथ घेऊ असं म्हणतो तो. अहो माझा भाऊ कित्येक वर्ष आजारी आहे, तो सतत प्राचीचं नाव घेतोय, त्याची लेक तिच्या समोर दिसली तर तो बरा होईल, त्याचा आजार पण जाईल असं म्हणतो तो. तर अर्जुन म्हणतो मला या सगळ्यांचे पुरावे लागतील असं म्हणतो अर्जुन, शिवाय मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं असं म्हणतो अर्जुन. तर आता सायली अर्जुन एकमेकांकडे बघतात. तर आता इथे शिंदेकडे काय प्रश्नांची उत्तरच नसतात. प्रियाने तयारी करून घेतलेली असते ना त्या शिंदेकडून आणि ह्या माणसांकडून. तर बघा प्रेक्षक त्याला प्रश्न विचारलेली असते ती ही सोनल उर्फ प्राची हरवली कधी असं म्हणून प्रश्न विचारलेली असते ती. तर आता तो म्हटलेला असतो 2000 असं करत असतो. अहो असं नाही चालणार असं म्हणते प्रिया. नीट लक्षात ठेव असं म्हणते प्रिया. 2008 साली असं म्हणते ती. हा 2008 असं म्हणतो तो. सोनल कुठे हरवली असं म्हणते ती. दिवेच्या जत्रेत असं म्हणते ती. गावाचं नाव असं म्हणते ती. वडेगाव असं म्हणतो तो. सोनलच्या बाबांची नावं सांग असं म्हणतो तो. रमेश कदम आणि सुनीता कदम असं म्हणतो तो. तू तिचा कोण लागतोस? काका, सक्का काका सुरेश कदम असं म्हणतो बघा प्रेक्षक होतो. तर आता पूर्ण तयारी करून घेतलेली असते प्रियाने. तर आता इथे सायली विचारते त्या माणसाला प्रश्न, तुमचं पूर्ण नाव काय असं म्हणते ती. सुरेश कदम असं म्हणतो. माझ्या भावाचं नाव महेश कदम असं म्हणतो. दोघे प्राचीचे आई बाबा असं म्हणतो तो. तर आता धक्का बसलेला असतो अर्जुन सायलीला काय म्हणून. तुमचं गाव कुठलं असं म्हणतो तो. तर तो माणूस म्हणतो वडगाव. सोना लहान असताना हरवली कशी असं म्हणतो तो. लहानपणी आम्ही जत्रेत गेलो होतो ती लहान असताना आणि लक्ष्मी देवीच्या जत्रेमध्ये 2008 साली तिथे मोठा स्फोट झाला आणि आग लागली. तर आता अर्जुन 2008 वडगाव जत्रा असं म्हणून गुगल करतो. 2008 साली वडगाव जत्रा, खरंच आग लागली होती म्हणतो अर्जुन. खूप सारे लोक बेपत्ता असं म्हणून असतं बघा प्रेक्षक त्याच्यामध्ये त्या इन्फॉर्मेशन मध्ये. पण आग लागली होती तरी सुद्धा तुम्ही एवढ्या लहान मुलीचा हात सोडलात असं म्हणते सायली. तुमची ताटातूट कशी झाली, तुम्ही हात घट्ट धरून ठेवला नव्हता का असं म्हणते सायली. फोटो आहे का तुमच्याकडे तिचा लहानपणीचा असं म्हणतो अर्जुन. जेव्हा तुमची ताटातूट झाली तेव्हा तिने कुठला ड्रेस घातला होता असं म्हणते आता सायली. आणि कोणता बर्कमार्क आहे का तिच्या चेहऱ्यावरती नाही तर कुठेतरी असं म्हणतो अर्जुन. तर आता तो माणूस त्याची ट्रेनिंग झालेली असते तिची. तर आता इथे तो म्हटलेला
असतो. प्राचीच्या आईने तिचा हात घाट पकडला होता, पण आग लागल्यानंतर सगळीकडे पळापळी चालू झाली. आम्ही सुद्धा आमचा जीव वाचवत सुटालो, पण प्राचीच्या आईला कळलंच नाही केव्हा प्राचीचा हात सुटला. आम्ही तिला कितीतरी वेळा तिला शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र सिलेंडरचा स्फोट झाला. एका सिलेंडरचा स्फोट नंतर आणखीन काही सिलेंडरचा स्फोट झाला असं म्हणतो. सगळ्या माणसांना बळजबरीने जत्रेतून बाहेर काढले. रडून रडून मी पोलिसांना सांगितलं की आमच्या प्राचीला शोधा म्हणून. त्यावेळी तिने कलरफुल ड्रेस घातला होता असं म्हणून तो फोटो दाखवलेला असतो आता प्रियाला. तर आता प्रिया म्हणते मला नका दाखवूस, तू नीट जपून ठेव असं म्हणते प्रिया. बरं मला सांग, मुलीच्या अंगावर कोणती जन्मखून वगैरे असं म्हटलेली स्थिती? जन्म खून नाही, मात्र 2 वर्षाची असताना प्राची आम्ही दिवाळीमध्ये खेळत असताना एक फटाका तिच्या मानेवर उठून पडला होता असं म्हणतो तो. खूप भाजला होता तिला बिचारीला. सोनल हा असला मार्क खरंच आहे का असं म्हणतो तो. तर हो असं म्हणते बघा प्रेक्षक होती. तर बघा प्रेक्षक शेतानी सगळी इन्फॉर्मेशन पोहोचवलेली असते त्यांना. भाजल्याचाच डाग आहे तो, बघितलं मी असं म्हणते सायली. सोनल बाळ येऊन दाखवशील तो असं म्हणते आता सायली. तर आता बघते तो मार्क. तर आता अर्जुन सुद्धा तो मार्क बघतो. तर आता हे सगळं रेकॉर्ड होत असतं बघा प्रेक्षक. तर आता अर्जुन सायली एकमेकांकडे बघतात. किती मंदपणा दाखवलाय ना खरंच हा प्रेक्षक. म्हणजे काय कसं दाखवलंय ना प्रेक्षक. आजचा बघ येते तर बघा तारखेमध्ये काय ते मी माझ्याकडे असलेले सगळे पुरावे दाखवले तसं म्हणतो तो माणूस. माझ्यासोबत आलेल्या इन्स्पेक्टरने सुद्धा शहानिशा केली असं म्हणतो तो माणूस. तरी तुम्ही मला तिला घरी घेऊन जाऊ देत नाही असं म्हणतो तो. तुम्ही जरा थांबा, आम्हाला थोडं डॉक्टरांशी बोलायचं आहे असं म्हणते ती. तर आता कधी येणार आहे त्या माणसाचा मेसेज असं म्हणतो होता नागराज. तर आता तो गेला माणूस पकडला गेला नसेल ना असं म्हणतो राकेश. तर यांचं डिस्कशन चालू असतं बघा प्रेक्षक हो, प्रियाचं, राकेशचं आणि नागराजचं. तर आता इथे मधुभाऊ, अर्जुन आणि सॅलीची मीटिंग चालू असते. चैतन्य आणि इन्स्पेक्टर सावंत रिचेक केलेत पेपर्स. सुरेश कदम जे बोलतोय ते खरं आहे असं म्हणतो अर्जुन. अहो का कुणास ठाऊक, मला सतत असं वाटतंय की सोनलला आम्ही त्यांच्याबरोबर पाठवण्याची घाई करतोय असं म्हणते सायली. तर आता इथे प्रिया येऊन राकेशचा गळा दाबतेने म्हणते मी या प्लॅनसाठी खूप मेहनत घेतली, वाटल ते झालं ना तरी हा प्लॅन सक्सेसफुल व्हायलाच हवा असं म्हणते बघा प्रेक्षक प्रिया. तर प्रेक्षक रिकॅप सुद्धा इथे समजा आमच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर प्रेक्षक आम्ही नवीन प्रोमो सुद्धा टाकलेला आहे जिथे सायली आता जेलमध्ये गेलेली असते डोहाळे जेवणा दिवशी म्हणजे 1 ऑगस्ट दिवशी. तर प्रेक्षक हो तो भाग पण इंटरेस्टिंग होणार आहे. तर आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा आणि एक्सक्लुझिव्ह पिक्स बघायचे असतील तर हा व्हिडिओ बघतच राहा.